हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धरमकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 29 मे 2026, शैलवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची प्रदोष तिथी आहे. सकाळी 9:51 चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे. सकाळी 10:38 विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो परियोग आहे. उद्या पहाटे 4:36 शिवयोगाला सुरुवात होईल. तैतील करण मित्रांनो आहे. सकाळी 9:51 गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 10:53 वणीच करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशीच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. हे मार्गदर्शन आपल्याला ज्योतिषाकडून घ्यायचं आहे मित्रांनो. मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6:02 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:10 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभोराज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिपाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे भृगु वासरे स्वाती नक्षत्रे परिकी योगे तैतीन करणे प्रदोष शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मौ पात दुरित क्षेत्र राशी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं मी इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9:51 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल, कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, या मासातील मुहूर्त पाळण्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ आहे. त्याची लिंक या ठिकाणी मी दिलेली आहे मित्रांनो. जर आपल्याला गरज असेल तर आपण नक्कीच मुहूर्त पाहून घ्यावेत आणि त्यानुसारच धार्मिक विधी करावेत मित्रांनो. तरच त्याचा फायदा आपल्याला मिळेल, अन्यथा फायदा मिळणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 9:51 आहे. त्यानंतर नाही. दिनविशेषमध्ये चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे. आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नातेवाईकांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करता येईल. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवनात एक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर सकाळी 9:51 हजर आहे. त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर यावेळी आधीच आपल्याला ते सुरू करायचे. अन्यथा आपल्याला हम्म, क्षमा करा मित्रांनो, हे सुरू केलेले यज्ञ याग जे आहेत
छोटे असो मोठे, ते जर पुढे जाऊन बंद पडतील तर मग आपल्याला दोष देखील लागण्याची शक्यता राहील. तेव्हा विचार करूनच आपण काय ती सुरुवात करावी मित्रांनो नव्याने. राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा विशेष किंवा महत्वाची कामे टाळून रेग्युलर जी कामे आहेत तीच आपण या वेळेत करावी, जेणेकरून आपल्याला अपयशाचे अपयशाचा सामना करण्याची गरज पडणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आजच्या पंचांगाची टीप अशी आहे आजची, की आपले देवघर जे आहे ईशान्य भागातले किंवा पूर्व भागातले, हे 4 पायावर स्वतंत्रपणे उभे असावे. कुठल्याही अलमारीवर म्हणा किंवा त्याच्या खाली कुठलाही भाग नसावा मित्रांनो. आणि अधांतरी नसावे, टांगलेले वगैरे भिंतीवर असे जे आपण करतो तसे नसावे मित्रांनो. मग ते छोटे असो मोठे असो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.